नमस्कार मित्रांनो, आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, सकाळी हिंगोली पोलीस पाटील पदाचा पेपर झाला आणि बऱ्याच मित्रांचे कॉल मेसेजेस आले की सर पेपर अतिशय उत्तम गेलेला आहे, अतिशय चांगला पेपर गेलेला आहे. तुमच्या क्लासचा, तुमच्या नोट्सचा, तुमच्या टेलिग्राम चॅनलचा, तुमच्या यूट्यूब चॅनलचा चांगल्या पद्धतीनं आम्हाला फायदा झालेला आहे. तर मुलांच्या या कमेंट वाचून आणि त्यांच्या कॉल्सवरती अभिप्राय ऐकल्यानंतर खूप छान वाटलं की ज्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्क्स पडलेले आहेत. आणि त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा कौतुक आहे की मी जे मटेरियल तुम्हाला दिलेलं आहे ते मटेरियल तुम्ही चांगल्या पद्धतीनं वाचलेलं आहे, त्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मार्क्स घेऊ शकला. आता खरं तर सकाळी आपण उत्तरपत्रिका दिली होती, त्यानंतर आपल्याला गणित बुद्धिमत्तेचं विश्लेषण करायचं होतं. पण मित्रांनो, आत्ता बीड जिल्हा पोलीस पाटीलची जी पोरं आहेत, 22 तारखेला त्यांचा पेपर आहे, ती पोरं आत्ता जागी झालेली आहेत. मी गेले अनेक दिवस सांगत होतो, ज्यावेळेस जालन्याचा पेपर झाला त्यावेळेस सुद्धा मी बाकीच्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही जागे व्हा. आता ज्यावेळेस हिंगोलीचा पेपर झाला त्यावेळेस सुद्धा मी म्हणजे हिंगोलीची पोलीस पाटील भरती चालू झाली किंवा बीडचे ज्यावेळेस नोटीस आलं त्यावेळेला मी दोन्ही विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की तुम्ही गाफील राहू नका. बरेचसे विद्यार्थी गाफील राहिले. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी पैसे द्यायला लागतात म्हणून ही बॅच घेतली नाही. मित्रांनो, फार किंमत नसताना सुद्धा तुम्हाला जे काही पैसे आहेत किंवा ₹450 आपली जी फी आहे ती देणं सुद्धा तुम्हाला मुश्किल आहे. तुम्ही जर तुमच्या मोबाईलचा रिचार्ज संपला 349चा जर 28 दिवसात संपला तर 28वा दिवस सुद्धा तुम्ही ओल्डू देत नाही, तुम्ही लगेच 5 मिनिटात रिचार्ज मारता, एवढं लक्षात ठेवा. परंतु जी गोष्ट तुम्हाला आयुष्यभर मान सन्मान प्रतिष्ठा मिळवून देणार आहे त्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे असे वाटत नाहीत. आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला, ज्यांनी माझी बॅच परचेस केली, ज्यांनी माझं मार्गदर्शन घेतलं, त्या विद्यार्थ्यांचं खरंच कौतुक आहे. आणि असेच विद्यार्थी जर आम्ही दिलेलं मार्गदर्शन जर स्वीकारत असतील आणि अशा पद्धतीनं जर मुलांना मार्क्स पडत असतील तर अजून येणाऱ्या ज्या काही भरती आहेत त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करण्यासाठी निश्चितच आम्हाला एक पद्धतीची प्रेरणा मिळणार आहे. मित्रांनो बघा, काही विद्यार्थ्यांचे जे डाऊट आहेत आलेले ते आपण बघणार आहे की कोणता डाऊट आता आपल्याला क्लिअर करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला सोर्स म्हणून SDM ऑफिसला कोणती गोष्ट द्यायची आहे, तिथं तुम्हाला काही झेरॉक्स कॉपी द्याव्या लागतात. परंतु त्या कुठल्या द्याव्या लागतात, आता बरेचसे विद्यार्थी मला काही बाहेरच्या नोट्सचे फोटो पाठवत आहेत. परंतु मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही ज्या वेळेस एखाद्या प्रश्नांच्या वरती आक्षेप घेणार आहे त्यावेळेला तो जो सोर्स वापरणार आहे तो सोर्स सरकारचा असला पाहिजे. लक्षात ठेवा, महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत साईटवरती ते उपलब्ध असणं आवश्यक आहे किंवा जी काही पुस्तकं आहेत ती महाराष्ट्र शासनाची पुस्तकं असतील तर तुमचं जे आक्षेप आहे तो ग्राह्य धरला जातो. कुठल्याही खाजगी पुस्तकामधला जर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन गेला किंवा फोटो घेऊन गेला तर ते ग्राह्य धरलं जात नाही, ही गोष्ट तुमच्या लक्षात असू दे. दुसरी गोष्ट की माझ्या बुकमधला जरी एखादा फोटो तुम्ही घेऊन गेला तरी सुद्धा ते ग्राह्य धरलं जाणार नाही. परंतु माझ्या बुकमधनं तुम्हाला एक कळू शकतं की मी जे बुक तयार केलेलं आहे ते स्टेट बोर्डवरती तयार केलेलं आहे, त्यामुळे माझ्या बुकमध्ये जर एखादा प्रश्न असेल तर तुम्हाला ऑटोमॅटिक कळून जाईल की हा प्रश्न अमुक एका इयत्तेमध्ये अमुक एका पानावरती आहे. त्यामुळे तिथं जाऊन तुम्ही तो फोटो घेऊन या ठिकाणी त्याची झेरॉक्स काढून तुम्ही तिथं प्रोव्हाइड करू शकता किंवा त्यांना देऊ शकता. तर तुम्हाला जे काही सोर्स आहे ते सरकारी सोर्सच वापरायचे आहेत तरच तुमचं उत्तर या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे. अन्यथा कुठल्याही विकिपीडियावरचं किंवा खाजगी जे पुस्तक आहेत लेखकांची ते जर सोर्स घेऊन तुम्ही गेला तर तुमचं उत्तर ग्राह्य धरलं जाणार नाही. ही गोष्ट झाली पहिली. दुसरी गोष्ट मित्रांनो, बरेचसे प्रश्न आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, आपल्या यूट्यूब चॅनलवरती जे काही मी फ्री व्हिडिओ दिलेले होते त्याच्यामधले सुद्धा आलेले आहेत. अगदी 2 दिवसापूर्वी ज्यावेळेस अजितदादांचं निधन झालं त्यानंतर आपण अजितदादांच्यावरती व्हिडिओ बनवला होता, त्यामधला प्रश्न आलेला आहे. त्यानंतर बघा, मी खंडांचा क्रम टाकलेला होता, सगळ्यात मोठा खंड, सगळ्यात लहान खंड, ह्याची सूचना सुद्धा तुम्हाला मी दिलेली होती यूट्यूबवरती. त्यानंतर मी महासागरांचा क्रम दिलेला होता, तर खंडावरती प्रश्न आलेला आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीचे मी प्रश्न दिलेले होते, जवळजवळ 20-25 प्रश्न दिलेले होते, त्यामधला सुद्धा सरपंचाचा प्रश्न आलेला आहे, ग्रामसभेचा. आणि अगदी काल परवा मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत मग त्याच्यामध्ये तुम्हाला मी राष्ट्रपतीपासून सांगितलं होतं की राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल वगैरे कोण आहेत आणि ते कितवे आहेत एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यावरती सुद्धा राज्यपालावरती प्रश्न आलेला आहे. जेवढं आपण अनालिसिस केलेलं होतं तुम्हाला मी मागच्या सुद्धा काही जी आपण नागपूर, चंद्रपूरची जी प्रश्नपत्रिका घेतलेली होती अनालिसिसची त्यामध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की कोणताही घटक फिक्स नाही, परंतु त्यावेळेला मराठी ग्रामर आला असेल तर यावेळेला तुम्हाला मराठी ग्रामर येणार नाही.
परंतु महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम मात्र तुम्हाला निश्चितपणे येणार आहे. त्याच्यावरती 2-4 प्रश्न तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर तशा पद्धतीनं त्यावरती सुद्धा प्रश्न आलेले आहेत. तर जास्त वेळ न लावता आपण या ठिकाणी जो तुमचा डाऊट आहे, विद्यार्थ्यांनी मला प्रश्न पाठवलेले आहेत, ते प्रश्न या ठिकाणी आपल्याला बघायचे आहेत. परंतु ज्यांना आपली बॅच घ्यायची आहे, आता मला बीडचे विद्यार्थी एवढे पाठीमागे लागलेले आहेत की मित्रांनो, मी मगापासून अनालिसिस करत असताना मला फोन उचलायला वेळ नाही. मला विद्यार्थ्यांचे मेसेज येऊन पडलेले आहेत की सर तुम्ही व्हॉट्सअपला हे करत नाही, मेसेज करत नाही, रिप्लाय देत नाही. मग विद्यार्थी मला टेलिग्रामला मेसेज करतात. लक्षात ठेवा. तर मित्रांनो, असं काही नाही की फक्त अनालिसिस करत असल्यामुळे मला फोन कॉल घेता येत नाहीत. मला तुमची अडचण माहिती आहे. आता तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये तुटून पडलेला आहे, परंतु हे विश्लेषण झाल्याशिवाय आपण काही करू शकत नाही. ज्यांना कोणाला बॅच घ्यायची असेल त्यांनी मला दिलेला नंबर आहे 97 30 61 32 37 या नंबरवरती मला कॉल मेसेज करा. तिथे तुम्हाला त्या संदर्भातली माहिती दिली जाईल. तर पहिला जो प्रश्न आहे, आता मी तुम्हाला प्रश्न आणि त्यानंतर कोणता सोर्स जोडायचा आहे ते सांगणार आहे. उद्या SDM ऑफिसला जाऊन, आता जसं जालना जिल्ह्याला झालेलं होतं की SDM ऑफिसलाच तुम्ही जाऊन ते सबमिट करायचं होतं, तशा पद्धतीनं एक नोटिफिकेशन येईल. मी अजून बघितलं नाही साईटवरती, परंतु जर नोटिफिकेशन आलं, आता त्याची तारीख पण मी बघितली नाही, उद्याची आहे किंवा परवाची आहे. पण जर उद्याची तारीख असेल तर तुम्हाला उद्याच त्या ठिकाणी जायचं आहे. आणि दुसरी गोष्ट की ऑब्जेक्शन घेत असताना आपल्या गावातला अमुक एक विद्यार्थी जाऊन ऑब्जेक्शन घेईल आणि आपण घरात बसून फक्त बघायची भूमिका घेऊया, असं करू नका. सगळेजण असंच करतात आणि मग तिथे SDM ऑफिसला कोणीही जात नाही. तर एक गोष्ट करा की जो कोणी जाणार आहे ऑब्जेक्शन घेऊन तो जाऊ द्या. बाकीचे विद्यार्थी जर घरी बसणार असतील तर जो काही खर्च आहे तो खर्च एका विद्यार्थ्याला द्या. नसेल तर तुम्ही स्वतः या ठिकाणी SDM ऑफिसला जा आणि त्या ठिकाणी हे जे काही पुरावे आहेत ते तुम्हाला सबमिट करायचे आहेत. तर प्रश्न आहे बघा पहिला. आता प्रत्येकाच्या सेटमध्ये वेगवेगळ्या क्रमांकाचा प्रश्न आहे, त्यामुळे मी प्रश्न क्रमांक देणार नाही. फक्त तुम्हाला प्रश्न सांगतो की हिंगोली जिल्ह्याच्या सीमा याबद्दलचा विद्यार्थ्यांचा डाऊट आहे. तर बघा, हिंगोली जिल्ह्याच्या ज्या सीमा आहेत, हिंगोली जिल्ह्याला ज्या सीमा लागलेल्या आहेत त्या कोणकोणत्या सीमा आहेत बघा. एक आहे परभणी, दुसरी आहे नांदेड, तिसरी आहे बुलढाणा, त्यानंतर आहे वाशिम, आणि या ठिकाणी आहे यवतमाळ. म्हणजे बघा 1 2 3 4 आणि 5 म्हणजे 5 जिल्ह्यांच्या या ठिकाणी सीमा लागलेल्या आहेत. आणि याचा जर तुम्हाला सोर्स द्यायचा असेल तर कुठल्याही बुकमधला, म्हणजे जे शालेय बुक आहेत त्यामधला महाराष्ट्राचा जो नकाशा आहे तो महाराष्ट्राचा नकाशा या ठिकाणी तुम्हाला जोडायचा आहे. त्या पुस्तकाचा पान नंबर वगैरे सांगा आणि त्या पुस्तकाचा पान नंबर सांगितल्याच्या नंतर आता मी तुम्हाला महाराष्ट्राचा नकाशा किंवा हे जे काही माझ्याकडे पुरावे आहेत ते मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती टाकणारच आहे. पण तुम्ही एखादं जर पुस्तक घेतलं तर त्यामध्ये महाराष्ट्राचा नकाशा असेल तर तो महाराष्ट्राचा नकाशा, त्यानंतर कोणत्या इयत्तेमधला घेतलेला आहे ते आणि त्याचं पान नंबर या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला माहिती त्याची झेरॉक्स काढायची आहे आणि मग तुम्हाला सबमिट करायचं आहे. इथं प्रश्न लिहायचा, त्या प्रश्नाचं उत्तर सर असं आहे, या बुकमध्ये अशा पद्धतीनं हा महाराष्ट्राचा नकाशा आहे, पान नंबर अमुक एकावरती आहे आणि त्यामध्ये या सीमा लागलेल्या आहेत, अशा पद्धतीने तुम्ही द्यायचं आहे. त्यानंतर जो या पहिल्या प्रश्नाचा डाऊट तुमचा क्लिअर झाला असेल बघा, 5 परभणी, नांदेड, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ, 1 2 3 4 आणि 5. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो खंडपीठी. तो काय आहे? खंडपीठी. आता मित्रांनो, सकाळी उत्तर देत असताना थोडीशी गडबड होण्याची शक्यता आहे, कारण मी मगाशी सांगितलं की विद्यार्थ्यांचे कॉल मेसेजेस इतके येत होते की त्यामध्ये थोडासा गडबड होण्याची शक्यता होतीच. त्यामध्ये मी एक प्रश्न वाचताना माझी सुद्धा गल्लत झालेली आहे, परंतु प्रश्न असा होता की मुंबई खंडपीठाचा हा प्रश्न तुम्हाला माहिती आहे की त्याने असं दिलेलं आहे की कोल्हापूर सर्किट बेंच आणि मुंबई उच्च न्यायालयासह या ठिकाणी किती खंडपीठं आहेत. तर मित्रांनो बघा, प्रश्नातच तुम्हाला काय म्हणलेलं आहे की मुंबई उच्च न्यायालयासह, म्हणजे मुंबई उच्च न्यायालय एक झालं, कारण सह असं म्हणलेलं आहे. त्यानंतर त्याच मध्ये प्रश्नामध्ये तुम्हाला या ठिकाणी कोल्हापूरचा उल्लेख केलेला आहे. आणि राहिलेले जे मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्हाला सांगतो, छत्रपती संभाजीनगर की ज्याला पूर्वी औरंगाबाद असं नाव होतं, त्यानंतर आहे नागपूर आणि त्यानंतर आहे कोल्हापूर आणि पणजी. जे कोल्हापूर शेवटी झालेला आहे
त्यामुळे इथे तुम्ही पणजी करा आणि इथे घ्या कोल्हापूर. कोल्हापूर. तर बघा, सॉरी, इथे कोल्हापूर दिलेलं आहे. म्हणजे या दोन्हींचा उल्लेख त्यांनी काय केलेला आहे, प्रश्नामध्येच केलेला आहे. त्यामुळे हे 2 झाले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर 1, नागपूर 2 आणि पणजी 3. आता याचं पहिल्यांदा मी तुम्हाला विश्लेषण सांगतो की छत्रपती संभाजीनगर जे आहे ते 1981 ला झालेलं आहे. त्यानंतर पणजी जे आहे ते 1982 ला याची स्थापना झालेली आहे आणि नागपूर जे आहे ते 1940 ला झालेलं आहे. आणि आत्ता रिसेंटली म्हणजे 18 ऑगस्ट 2025 ला बघा, 18 ऑगस्ट 2025 ला या ठिकाणी कोल्हापूर खंडपीठाची स्थापना झालेली आहे. म्हणजे सगळ्यांना हे 3 तरी माहितीच होतं की छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि पणजी. आणि त्यानंतर प्रश्नामध्ये त्यांनी दिलेलं आहे की मुंबईसह आणि शेवटी आता निर्माण झालेलं कोल्हापूर, असे मुंबई उच्च न्यायालयाची एकूण किती खंडपीठ आहे, तर 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणजे याचं उत्तर किती यायला पाहिजे, 5. कारण का मुंबईसह असं म्हटलेलं आहे. मग आता तुम्हाला काय करायचं आहे की पुरावा जोडत असताना मुंबई उच्च न्यायालयाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जायचं. तिथं तुम्हाला ही नावं बघायला मिळतील. छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि पणजी ही 3 नावं तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्हाला बघायला मिळेल. आणि मग त्यांनी प्रश्नात दिलेले हे 2 अशा पद्धतीनं 5 खंडपीठे या ठिकाणी असणार आहेत. तो पुरावा सुद्धा या ठिकाणी तुम्ही फोटो मारून जोडू शकता. आता तिसरा जो प्रश्न आहे मित्रांनो, पोलीस ठाण्यांचा. हिंगोली जिल्ह्यातली पोलीस ठाणे. हिंगोली पोलीस ठाणे एकूण किती आहेत? हा प्रश्न मित्रांनो जसाच्या तसा आपल्या व्हिडिओ मधला आहे. जसा मी प्रश्न फ्रेम केलेला आहे तसाच प्रश्न त्या ठिकाणी हा असा त्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला आहे. जसाच्या तसा या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे. तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर जर जाणून घ्यायचं असेल तर हिंगोली जिल्हा पोलीस किंवा हिंगोली पोलीस अशी वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं. त्याचा सुद्धा फोटो मी या ठिकाणी टाकणार आहे. तो फोटो म्हणजे ज्यांचं चुकलं असेल त्यांना असं वाटत असेल. आता ऍक्च्युली मला माहिती नाही की हे तुमचं चूक उत्तर दिले की बरोबर दिले, परंतु एका विद्यार्थ्यानं मला सांगितलेलं आहे की सर याचा मला डाऊट आहे आणि मला याचं उत्तर सांगा. तर मित्रांनो याचं उत्तर जे आहे ते 13 पोलीस स्टेशनच आहेत. कारण हे जर तुम्हाला बघायचं असेल तर जे हिंगोली जिल्हा पोलीस नावाची वेबसाईट आहे तिथे तुम्हाला पोलीस स्टेशन आणि त्यांचे सगळे पदाधिकारी, आणि व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला प्रत्येक पोलीस स्टेशनचं नाव आणि तिथले जे PI वगैरे आहेत त्यांची सुद्धा नावं मी तुम्हाला सांगितलेली होती. तो व्हिडिओ आपला 13 का 19 मिनिटाचा काहीतरी आहे, तो त्या ठिकाणी उपलब्ध आहे. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आता चौथा जो प्रश्न आहे गणिताचा बघा, त्याच्या अगोदर आपण बघूया की महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम केव्हा लागू झाला? आता या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मित्रांनो थोडंसं मीही डाऊटफुल आहे, परंतु जे 1967 उत्तर आहे माझ्या मतानुसार ते उत्तर या ठिकाणी बदलू शकणार नाही. त्या ठिकाणी बदलू शकणार नाही कारण 22 डिसेंबर 1967 ला इंग्रजीमध्ये या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे. आणि जो काही म्हणजे तो महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमची जी PDF आहे शासनाकडून प्रसारित करण्यात आलेली, त्याच्यामध्ये कुठेही असं 1968चा उल्लेख नाही. आता बऱ्याचशा खाजगी पुस्तकांमध्ये या ठिकाणी 5 जून 1968 असं उत्तर देण्यात आलेलं आहे. परंतु मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की खाजगी पुस्तकामधली माहिती हे ग्राह्य धरली जात नाही. जर तुमच्याकडे तशा पद्धतीचा पुरावा असेल की 5 जून 1968चा, तरच तुम्हाला त्या ठिकाणी ते उत्तर अपलोड करायचं आहे, म्हणजे त्याची झेरॉक्स कॉपी अपलोड करायची आहे. परंतु मला जेवढं वाटतंय त्यानुसार हे जे 1967 आहे हेच उत्तर तुमचं फायनल राहण्याची शक्यता आहे, कारण या तारखेचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला मेसेज केला की सर 1967 चे उत्तर चूक आहे, 1968 आहे. परंतु ते 1968 मी शोधण्याचा प्रयत्न केला तारखेसहित, तर मला ते कुठेही सापडत नाही. ही तारीख मात्र तुम्हाला त्या अधिनियमामध्ये बघायला मिळू शकते. त्यामुळं याचं उत्तर जे आहे ते 1967 या ठिकाणी फिक्स राहणार आहे 99.99%. बाकीचं जे 0.1% आहे ते या ठिकाणी तुम्ही बघायचं आहे, तुम्हाला जर तशा पद्धतीने सोर्स मिळाला तर. त्यानंतर हा जो प्रश्न आहे बघा गणितचा की 63, त्यानंतर 65, 66 आणि 69. तर मित्रांनो गणिताला आता आपण काही सोर्स देऊ शकत नाही, फक्त तुम्ही लेखी स्वरूपामध्ये देऊ शकता त्यांना
की कशा पद्धतीने हे सोडवलेलं आहे, कारण याचं जे उत्तर आहे ते आपण कुठल्या अँगलनं सोडवलेलं आहे आणि त्या अधिकाऱ्यांनी कोणता विचार केलेला आहे. जे विद्यार्थी माझा व्हिडिओ बघत असतील त्या विद्यार्थ्यांनी मी सांगतोय त्या मेथडपेक्षा जर कोणत्या पद्धतीने जर ते सुटत असेल, दुसऱ्या मेथडने सुटत असेल तर ते तुम्ही मला सांगायचं आहे. परंतु याचं जे उत्तर आहे ते मित्रांनो 66 उत्तर आहे. कारण का, या सगळ्या संख्या ज्या आहेत त्या विषम संख्या आहेत. विषम संख्या आहेत, ही विषम संख्या आहे, ही विषम संख्या आहे आणि ही सुद्धा कशी आहे, विषम संख्या आहे. ही एकमेव संख्या यामध्ये सम संख्या आहे, सम संख्या आहे. त्यामुळे 66 हे उत्तर याचं फायनल असणार आहे. आता याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, महाराष्ट्राचा नकाशा जोडायचा आहे. त्यानंतर खंडपीठासाठी तुम्हाला जे मुंबई उच्च न्यायालयाची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट जोडायची. त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा मी टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहे. त्यानंतर हिंगोली पोलीस पाटील हे जे 13 पोलीस स्टेशन आहेत, हिंगोली पोलीस नावाची जी वेबसाईट आहे तिथे तुम्ही जाऊन हे सर्च करू शकता. तिथे हे तुम्हाला मिळणार आहे. परंतु हे चुकीचं उत्तर दिलं असण्याची शक्यता नाही, मी ते चेक केलं नाही, परंतु एका विद्यार्थ्यानं मला ते सांगितलेलं आहे. आणि महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 हेच उत्तर तुमचं फायनल राहण्याची शक्यता आहे. आणि याचं जे उत्तर आहे ते 66 उत्तर आहे, कारण बाकीच्या सगळ्या संख्या ज्या आहेत त्या विषम संख्या आहेत आणि 66 मात्र कशा आहे, सम संख्या आहे. आतापर्यंत एवढी उदाहरणं आपल्याकडे आलेली आहेत. फक्त माझी एकच गोष्ट तुम्हाला सांगणे आहे की कोणीतरी दुसरा ऑब्जेक्शन घेईल म्हणून तुम्ही घरी बसू नका. तुमचा जर प्रश्न चुकला असेल मित्रांनो, अर्ध्या मार्काने या ठिकाणी मित्रांच्या पोस्ट गेलेल्या आहेत. माझ्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा त्याचे स्क्रीनशॉट मी टाकलेले आहेत की 0.5 मार्कानं हे विद्यार्थी जे आहेत ते गेलेले आहेत, या भरती प्रक्रियेमधून बाहेर गेलेले आहेत. तर तुमचंही असं होऊ नये. एक मार्क महत्त्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की 45 पासून 65 गुणांपर्यंत आपल्याकडे विद्यार्थी आहेत. ते विद्यार्थी या रेसमध्ये आहेत, परंतु ज्यांना 36+ मार्क्स मिळालेले आहेत त्यांनी सुद्धा या प्रक्रियेमध्ये राहायचं आहे. त्यांनी असं समजायचं नाही की आम्हाला कमी मार्क्स आहेत आणि आम्ही या भरती प्रक्रियेमधून बाहेर पडलेलो आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा चान्स आहे, कारण भरती प्रक्रिया, अजून मुलाखत आहे, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. याच्यामध्ये कुठल्याही पातळीवरती विद्यार्थी बाहेर पडत असतात. सिलेक्शन झालेले विद्यार्थी या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत, लक्षात ठेवा. डॉक्युमेंटच्या अभावी किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, मुलाखती वगैरे, याच्यामध्ये कमी मार्क्स पडल्यामुळं जे विद्यार्थी आहेत ते बाहेर पडलेले आहेत. आता ज्यांना मुलाखतीची चांगल्या पद्धतीने तयारी करायची आहे त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा. मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी मला तुम्ही प्रोव्हाइड केल्या की मी त्या पद्धतीनं तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. पोलीस पाटील पदासाठी कोणते प्रश्न विचारले जातात, कशा पद्धतीनं तिथली रचना असते आणि जालना पोलीस पाटील पदाच्या विद्यार्थ्यांना काय विचारलं गेलेलं आहे, मी त्यांना ज्या गोष्टी सांगितलेल्या होत्या त्याच विद्यार्थ्यांना विचारल्या गेलेल्या आहेत. त्यामुळं कशा पद्धतीनं तिथं पॅनेल असतं, ते काय तुम्हाला विचारतं, कोणत्या गोष्टीवरती आपण फोकस केला पाहिजे, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपल्याला करायची आहे. परंतु त्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आणि सर मला मुलाखतीचं मार्गदर्शन हवं आहे, एवढी एक गोष्ट तुम्ही मला सांगायची आहे. पुढची सगळी गोष्ट आपण पाहणार आहे, ती जबाबदारी माझी आहे. परंतु ज्यांना चांगले मार्क्स पडलेले आहेत त्यांचं खरंच या ठिकाणी कौतुक आहे. जेवढं सांगितलं होतं तेवढं तुम्ही केलेलं आहे. आता बीडच्या आणि महाराष्ट्रातल्या इतर पोलीस पाटील पदाचे तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी सांगतो की मित्रांनो, वेळ वाया घालवू नका. अशा पद्धतीनं तुम्ही, आता जे बीडचे विद्यार्थी आहेत त्यांनी काय केलेलं आहे की जालना आपला हिंगोलीचा पेपर झाला की मग बघूया, आणि हिंगोलीच्या पेपरमध्ये आज बऱ्याच प्रमाणामध्ये प्रश्न आल्यानंतर जागे झालेले विद्यार्थी आहेत आणि मग आता मला कॉल मेसेज करत आहेत आणि मला आता कॉल उचलायला वेळ नाही, परंतु तरी सुद्धा मी तुमच्या सर्वांच्या मेसेजला रिप्लाय देणार आहे. तर वेळ न करता तुम्ही अभ्यासाला लागा. अजूनही तुमच्याकडं 22 तारखेला पेपर आहे, तर तुमच्याकडे चांगल्या पद्धतीने वेळ आहे. 10-12 दिवसामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीनं जेवढं मटेरियल दिले तेवढंच करा, तुम्हाला चांगली मार्क्स भेटून जातील. तुम्ही 50च्या आसपास निश्चितपणे जाणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे काळजी करू नका. ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स पडलेले आहेत, 36+ मार्क्स पडलेले आहेत, त्या सर्वांनी या ठिकाणी तयारी करायची आहे. जर व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.